यवतमाळ जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे। आर्णी तालुक्यातील दहिली जवळ अडाण नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्यात एक इंडिका कार वाहून गेली आहे। या कारमधील चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी त्यांची पत्नी आणि 2 मुली अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे। घटनास्थळी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेल्या पुराचा फटका आर्णी तालुक्यात बसला आहे। दहिली जवळील अडाण नदीवरील पुलावरून पुराच्या वेगवान प्रवाहात एक इंडिका कार वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। माहितीनुसार लोणी येथील अविनाश नांदे खंडारे हे आपल्या पत्नी आणि 2 मुलीसह कारमधून प्रवास करत असताना ही दुर्दैवी घटना घडली। पुराच्या पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की कार थेट प्रवाहात वाहून गेली। या दुर्घटनेत अविनाश खंडारे हे झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आले। बचाव कार्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले, मात्र त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलीचा अद्याप शोध लागलेला नसून पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून युद्ध पातळीवर शोध बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान या घटनेची माहिती आज पहाटे सुमारे 3 वाजता मिळताच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित पोलीस आणि महसूल प्रशासनाशी तातडीने संपर्क साधत घटनास्थळी त्वरित मदत कार्य बचाव सुरू करण्याचे आदेश दिले। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की पुराच्या प्रवाहात संबंधित इंडिका कार किंवा या घटनेसंदर्भातील कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता बचाव कार्याला सहकार्य करावे, अशी पूरग्रस्त भागात अनावश्यक गर्दी करू नये। या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध सुरू आहे। या प्रकरणातील पुढील अधिकृत माहिती प्रशासनाकडून मिळाल्यानंतरच बाकी स्पष्ट होणार आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज।